मनोज जरांगे हे मुंबईमध्ये येऊन उपोषण करणार आहेत। जरांगेंसाठी चकाचक व्हॅनिटी व्हॅनची सोय करण्यात आलेली आहे। सर्वसामान्य गरिबांसाठी मात्र ट्रकमधून व्यवस्था करण्यात आली आहे। जरांगेंच्या व्हॅनिटीवरून आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील जे आहे ते आता उद्या मुंबईकडे निघणार आहे। त्यासाठी जर बघितलं तर लाखो मराठा समाज जो आहे तो आता मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत निघणार आहे। मात्र आपापले जे साहित्य असेल ते सोबत घेऊन या असं आव्हान आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होतं। त्यानंतर जर बघितलं तर मराठा समाज जो आहे तो आता आपापल्या सुविधा जे आहे ते सोबत घेऊन येताना पाहिलं। या ठिकाणी जर बघितलं तर काही ठिकाणून जे आहे मराठा समाज सराटी अंतरावर या ठिकाणी दाखल झालेला आहे। आपल्याला जे जीवन आवश्यक वस्तू आहे ते संपूर्ण या गाडीमध्ये जे आहे ते या मराठा बांधवांनी आणलं। कपडे असतील, इन्व्हर्टर असेल, जे मोबाईलच्या चार्जिंगसाठी लागतील ते, त्याचबरोबर गाडीमध्ये उष्णता होऊ नये यासाठी फॅन देखील या ठिकाणी सुविधा करण्यात आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर गाडीमध्ये बसण्यासाठी सुविधा करण्यात आली। तसे पिण्याचे पाणी जे आहे लागण्यासाठी त्याची देखील या ठिकाणी 300 लिटरच्या जे आहे त्यात 2 ड्राम या ठिकाणी ठेवण्यात आले। तसंच जारचं पाणी देखील या ठिकाणी आहे। असे जी सुविधा जी आहे ती या ठिकाणी आहे। त्याचबरोबर या गाडीमध्ये जे आहे चप्पल स्टँड देखील या ठिकाणी करण्यात आला आहे। हे बंधू कुठून आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, कुठून आले आपण? नानासाहेब पाटील जी दिली होती ती संपलेली आहे 20 तारखेची, आणि 20 तारखेपासून जे मुंबईला चलो मुंबई मराठा आरक्षणा कुणबी प्रमाणपत्र 50% मधलेच यासाठी जो लढा उभारलेला आहे त्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी आलेले आहोत नांदेडहून समाज बांधव। काय सांगाल, आज जे काही जण आहेत काय सांगाल, काय काय सोबत घेऊन आलेले आहात? जय जिजाऊ जय शिवराय। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी आम्ही आमच्या गावाकडून म्हणजे जिजाऊ नगर नांदेड येथून 1 महिन्याच्या राशन सहित आम्ही या ट्रॅक्टरला आमचं एक छोटंसं घर या पद्धतीनं सर्व साहित्य सोबत घेऊन आलेले आहोत, जेणेकरून की प्रवासामध्ये 1 महिन्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण येऊ नये या पद्धतीनं आम्ही आमची गावाकडनं तयारी करून आले आहोत। किती दिवसापासून तुम्ही या तयारीत लागली ते संपूर्ण? या तयारीला आम्ही कमीत कमी 15 दिवसापासून या तयारीमध्ये आहोत। नक्कीच जर बघितलं तर जे ठिकठिकाणी राज्यभरातील मराठा समाज जो आहे तो आता 1 महिनाभर पुरेल एवढं राशन घेऊन आता आपल्या सोबत मुंबईकडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।